स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त 51,000 लाडूंचं वाटप करण्यात आलं। सामाजिक बांधिलकीतून सामाजिकतेसह विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेल्या स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त जुळे सोलापूर आणि दक्षिण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मंदिरांमध्ये दर्शनासाठी आलेल्या भक्तांना 51,000 बेसन लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला। यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलं। स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते सोलापुरातील बेलाठी येथील बाळूमामा मंदिर, देगाव येथील वानकर वस्ती, सुंदरमनगर, जुळे सोलापूर, स्वामी समर्थ मंदिर, आसरा चौक, गजानन महाराज मंदिर सोरेगाव, माळकवठे, मंद्रुप, 13 मैल येथील मंदिरांमध्ये बेसन लाडूंचा हा प्रसाद वाटप करण्यात आला। यावेळी युवराज राठोड, श्रीशैल हत्तुरे, शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख अण्णाप्पा सतुबर, 13 मैलचे माजी सरपंच आनंद देशमुख, देगावचे भगवान जोशी, हत्तूरचे श्रीशैल हत्तुरे, तेलगावचे धर्मराज पुजारी, माळकवटे येथील प्रशांत काळे, महादेव बगले, मंद्रुपच्या सरपंच अनिता कोरे, अल्ताफ शेख, बेलाटी येथील बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम पाटील, पुजारी अण्णाप्पा घुटकडे, विजय वाघमोडे, उस्मान नदाब, माळकवठेचे माजी सरपंच अमोघ सिद्ध थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान शहरातील सुंदरमनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, जुळे सोलापुरातील समर्थनगर येथील स्वामी समर्थ मंदिर, कल्याणनगर येथील दत्त मंदिर, सोरेगाव येथील गजानन महाराज मंदिर, बनशंकरी चौक, माढा बनशंकरी मंदिर, सिंधू विहार गणेश मंदिर, कमलानगर येथील हनुमान मंदिर, अलकुंटे बिल्डर यांचे श्री स्वामी समर्थ मंदिर, बिरनाळ मठ, मंद्रुप, हत्तूर यासह जुळे सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच मंदिरामध्ये हा उपक्रम उत्साहात पार पडला। आणि जुळे सोलापूर भागातील साधारणपणे 20 मंदिरांमध्ये 51,000 लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे आणि यासाठी आम्ही सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या मंदिरांमध्ये 51,000 लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे। तरी स्वामी भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि आता संध्याकाळी आरतीला परत त्या प्रसादाचा आस्वाद घेत आहेत।